बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या विश्लेषणाला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हा तमाम शिवसैनिकांचे अगदी मनापासून आभार मानायचे. आणि आभार यासाठी मानायचे कारण ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये या शिवसेनेच्या, आपल्या माय शिवसेनेच्या बाबतीत गद्दारी घडली, अगदी त्या दिवसापासून आज तागायत जवळपास 2.5 वर्ष उलटली. शिवसेना एक वादळ अहोरात्र आपल्या शिवसेनेची सेवा करते. अहोरात्र शिवसेनेवर होणारा प्रत्येक आरोप, शिवसेनेवर केले झालेले प्रत्येक एलिगेशन्स, प्रत्येकाचा जबाब शिवसेना एक वादळ देते. प्रत्येकाचं सडेतोड उत्तर शिवसेना एक वादळ देते. आपण सारेजण पाहत आहात. अगदी त्या दिवसाला लावलेलं हे एक इवलसर रोपट शिवसेना एक वादळ नावाचं इवलसर रोपट शिवसैनिकांनो तुम्हा सर्व तमाम शिवसैनिकांच्या साथीने आजपर्यंत जवळपास 3.5 लाख सदस्यांचा टप्पा पार करते. आज शिवसेना एक वादळने 3.5 लाख शिवसैनिकांचा टप्पा पार केला. शिवसैनिकांनो, एक वटवृक्ष होऊ पाहतय. शिवसेना एक वादळ शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी आणि शिवसेनेच्या विचारांना घरोघरी पोहोचवण्यासाठी स्थापन केलेलं हे एक लहानसं माध्यम आहे. आज एक लहानसं माध्यम जवळपास 3.5 लाख शिवसैनिकांचा टप्पा पार पडून गेलं. शिवसैनिकांनो, या सर्वांसाठी, तुम्हा सर्वांचे, महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांचे अगदी मनापासून आभार मी मानतो. हे माझं यश नाही, हे तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचं यश आहे. आणि हे माझं माध्यम नाही. शिवसेना एक वादळ हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हक्काचं माध्यम आहे. हे युट्यूब प्रबोधन माध्यम तुम्हा सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. तुम्हा सर्वांच्या मनातल्या गोष्टींना एक वाट मोकळी करून देण्यासाठी हे एक माध्यम आपण सर्वांनी काढलेलं आहे. शिवसैनिकांसाठी असलेलं हे माध्यम तुम्ही सर्वांनी असंच मोठं करत राहावं ही तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. शिवसैनिकांनो, आज आपलं शिवसेना एक वादळ 3.5 लाख शिवसैनिकांचा ज्यावेळेस टप्पा पार करतंय, खरंच हे 3.5 लाख शिवसैनिक ठाकरे कुटुंबाच्या चरणाशी मी अर्पण करतो. आज 3.5 लाख शिवसैनिक बाळासाहेब ज्यावेळेस पाहत असतील, आपल्या ह्या शिवसेना एक वादळचा प्रवास पाहत असतील, खरंच बाळासाहेबांचे आशीर्वाद असतील आपल्याला. हे 3.5 लाख सदस्य, शिवसेनेचे सदस्य, या सर्वांना मी एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करतो. आणि तुम्हा सर्वांचे, आणि ज्यांनी अजूनही शिवसेना एक वादळवर ते सबस्क्रिप्शन केलेलं नाही, आपण सबस्क्राईब केलं नाही, त्या सर्वांना पुन्हा विनंती करतो, अजूनही शिवसेना एक वादळ सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ता ताबडतोब करा. कारण जवळपास पुढच्या काहीच महिन्यामध्ये शिवसेना एक वादळला आपल्या 10 लाख शिवसैनिकांचा टप्पा पार करून पुढे जायचं आहे. होय, हे एक आता कधीही न थांबणारं युद्ध आहे. शिवसैनिकांनो, हे कधीही थांबणार नाही. शिवसेनेच्या सेवेसाठी अहोरात्र झटायचंय आपल्याला, तुम्हा आम्हा सर्वांना झटायचंय. आणि हे द्वंद्व, हे युद्ध कधीही थांबणार नाही. माझ्या शिवसेनेला ज्यांनी नख लावायचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी माझ्या शिवसेनेवर बोट उचलायचा प्रयत्न केलेला आहे, अगदी तत्व असतील, अगदी विचार असतील, त्या विचारांनाही विचाराने खोडून काढायची ताकद शिवसेना एक वादळमध्ये आहे. आणि हे तुम्ही सर्वजण चांगलेच जाणता. त्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो, ज्यांनी कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करावं. 1 मिलियन, जवळपास 10 लाख शिवसैनिकांचा टप्पा शिवसैनिकांना आपण तुम्हा सर्वांच्या साथीने लवकरच पार करू. हीच देवाचरणी प्रार्थना करूयात, बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना करूयात. असो, आता मी येतो माझ्या आजच्या विषयावर. शिवसैनिकांनो, आज तुम्हाला मी जे थंबनेल ठेवलंय, जे टायटल ठेवलंय, अगदी सत्य आहे. काल ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला फॉर्म, अर्ज दाखल केला, उमेदवारी अर्ज दाखल केला कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातनं, काल तुम्ही पाहिलं असाल 2 अर्ज दाखल झाले कोपरी पाचपाखाडीचे, एक केदारजी दिघे साहेबांचा आणि एक एकनाथ शिंदेचा. आता केदारजी दिघे साहेब शिवसेनेचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार, या दोघांमध्ये एक फरक तुम्हाला मी इथे स्पष्ट एक व्हिडिओ दाखवतो. मी तुम्हाला या दोघांच्या रॅलीमध्ये झालेला एक फरक तुम्हाला दाखवतो. नेमकं काल काय घडलं रॅलीमध्ये. त्या रॅलीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट तर झालाच, पण चोरट्यांनी काय करामती केल्या हे देखील मी तुम्हाला दाखवतो. जरा पाहून घ्या हा व्हिडिओ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅली काढली होती. तर वागळे नगर भागातील या रॅलीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. चोरट्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे जवळपास 6.5 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचं समोर आलंय. 12 आणि 6 तोळ्यांच्या सोनसाखळ्या आणि प्रत्येकी 50,000 रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय.
जवळपास श्रीनगर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी ज्या आहेत त्या दाखल झाल्या. तब्बल 6.5 लाखांचे दागिने रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. शिंदेंच्या ठाण्यातील रॅलीत चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा खिसा खरं तर या रॅलीत कापण्यात आलेला आहे. खरं तर बरंच झालं चोरटे आपल्या रॅलीत आले नाहीत, कालच्या आपल्या रॅलीत आले नाहीत, ते वेगळ्या रॅलीत गेले. याचं कारण सांगतो, कारण आपल्या रॅलीत येऊन चोरट्यांचा काही विशेष फायदा झालाच नसता. कारण आमच्या खिशात बाराणे, निष्ठेचे बाराणे. मी वारंवार सांगत असतो, आपल्या रॅलीत येऊन चोरट्यांना काहीच मिळालं नसतं, कारण आम्हाला अख्खा जरी झाडला तर आमच्या खिशातनं बाराणे पडणार. पण होय, निष्ठा मात्र ठासून भरलेली आहे, जी चोरट्यांना चोरता येणार नाही. मग कुठल्याही प्रकारच्या चोरट्यांना ती निष्ठा मात्र चोरता येणार नाही. आणि जोवर आमच्यामध्ये आमची निष्ठा ठासून भरली आहे ना, तोपर्यंत कुठलाही चोरटा आमच्या आसपास पण येऊ शकत नाही, हे मात्र नक्की. काल तुम्ही पाहिलं असाल, ज्यावेळेस या बातम्या आल्या की अशा प्रकारच्या चोरट्यांनी हात साफ केलाय. जवळपास 12 तोळे 6 तोळ्याच्या चैनी असतील, 55,000चे रोख रक्कम असतील, आणि नगरसेवकांनाही सोडलं नाही. म्हणजे नेमकं काय झालंय विचार करा. कायदा सुव्यवस्थेचा देखील हा प्रश्न आहेच की ठाण्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही आहे का? चक्क एका मुख्यमंत्र्याचं, म्हणजे भले काळजीवाहू मुख्यमंत्री असतील, आता आचारसंहिता म्हणजे मुख्यमंत्री पद संपलं, पण काळजीवाहू मुख्यमंत्री आपण म्हणू शकतो. या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये जर अशा प्रकारची चोरी होत असेल तर सर्वसामान्य किती सुरक्षित असतील तुम्ही याचा विचार करा. आता शेवटी ठीक आहे, गर्दीचा फायदा उचलला, पण एवढ्या मोठ्या मोठ्या चोऱ्या, जवळपास 6.5 लाखांचा हा ऐवज चोरीला गेलेला आहे. असो, अशा घटना घडत राहतात. बडे बडे काय म्हणतात, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें. कारण आपल्याला आतापर्यंत ऐकायची सवय झाली आहे, आम्हाला आणखी काहीतरी मोठं मिळणार आहे, आम्हाला आणखी काहीतरी मोठं मिळणार आहे, याच्याही पेक्षा मोठं काहीतरी मिळेल. ठीक आहे, काही हरकत नाही. मला आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची. आपल्यावर अनेकदा आरोप होतो, तुम्ही पाहिलं असाल की आदित्य साहेबांना ज्यावेळेस आपण वरळीतनं उभा केला होता 2019 साली पहिल्यांदा, त्यावेळेस आपला आरोप केला गेला होता की तुम्ही जवळपास 2 आमदारांना घरी बसवलं होतं. म्हणजे एक उमेदवार होते आणि एक विद्यमान आमदार होते. मला ह्या आरोपाचं आणि ह्या आरोपाला सध्याची जी परिस्थिती आहे याच्याशी थोडा ताळमेळ घालायचा आहे. आज ज्यावेळेस आमच्यावर त्यावेळेस आरोप करणाऱ्यांनी आज ज्यावेळेस अमित ठाकरे उभे आहेत त्यांच्यावर मात्र हा आरोप केला नाही. बघा ना कशी परिस्थिती, सांगतो तुम्हाला कशी आहे. त्यावेळेस सुनील शिंदे आपले विद्यमान आमदार होते वरळीचे, आणि सचिन भाऊ अहिर हे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. त्यांचा प्रवेश झाला शिवसेनेमध्ये आणि त्यांची उमेदवारी रद्द झाली. पण विचार करा, शिवसेनेने कुणाला कधी वाऱ्यावर सोडलं नाही. सुनील भाऊ शिंदे अतिशय उत्तम असं म्हणजे त्यांचं काम आणि डॅशिंग व्यक्तिमत्व, सुनील शिंदे आपले आमदार वरळीचे. आता सुनील शिंदेंना उमेदवारी त्यावेळेस त्यांची उमेदवारी आपण आदित्य साहेबांना दिली आणि सचिन भाऊ उमेदवार म्हणून उभे राहिले नाहीत. पण सचिन भाऊ आजही विधान परिषदेवर आमदार आहेत आणि सुनील शिंदे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत. आता तुम्ही मला सांगा, आज ज्यावेळेस मनसेचे अमित ठाकरे रिंगणामध्ये उतरलेले आहेत, नितीन सरदेसाई, बरोबर, नितीन सरदेसाई एकेकाळचे मनसेचे आमदारच होते. त्यांची ती जागा होती पारंपरिक उभं राहण्यासाठी. आज नितीन सरदेसाई कुठे आहेत? घरी बसलेले आहेत. त्यानंतर दुसरी जे म्हणजे अपोजिशनला जे उभे होते ते सदा सरवणकर यांच्यावर प्रेशर चालू आहे. त्यांचा अर्ज कधीही मागे घेतला जाऊ शकतो. लक्षात घ्या तुम्ही, अजून अर्ज मागे घ्यायला बराचसा अवधी आहे. आणि अर्ज 100 नाही, 200 नाही, 300% हा अर्ज माघारी येणार, एवढं मी तुम्हाला आजच ठासून सांगतो, आजच सांगतो. मग ज्यावेळेस शिवसेनेवर आरोप करतात त्याच वेळेस मनसेला हे प्रश्न का नाही विचारले जात? का नाही विचारले जात? आज तुम्ही पहा, आदित्य साहेबांच्या विरोधात देशपांडे उभा केला गेलेला आहे, बरोबर. आदित्य साहेबांच्या विरोधात देशपांडे उभा करायचा आणि इकडे अपेक्षा ठेवायची. बघा, सरळ तोंडाने कोणीच मागत नसतं. अपेक्षा असे मागून ते ताकाला जायचं पण भांड लपवायचं म्हणतात ना, तसा प्रकार आहे इथे, दिसतोय तो. शिवसेनेकडनं अपेक्षा ठेवायची, महेश सावंतांनी अर्ज मागे घ्यावा वगैरे वगैरे अशा अपेक्षा आहेत. ठाकरेंनी आमदार व्हावं म्हणजे अमित ठाकरेंनी देखील आमदार व्हावं ही आमची पण इच्छा आहे. चला, एक ठाकरे आणखी महाराष्ट्र विधानसभेत जाऊन बसतील. पण तशा प्रकारची परिस्थिती ही आपणही तयार करायची असते. आपण तिकडे वरळीमध्ये पोस्ट लिहायची की देशपांडे तुम्हाला जायलाच हवं विधानसभेत. मग आम्ही काय करायचं इथे? मग आम्ही तशीच पोस्ट लिहिणार की सावंत तुम्हाला देखील जायलाच हवं महाराष्ट्राच्या विधानसभेत. आणि सावंतांना हलक्यात घेऊ नका. जरी उद्या सरवणकरांनी तो अर्ज जरी मागे घेतला तरी सावंतांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. महेश सावंत हा सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्यांमधला व्यक्ती, हा कधी ती सगळी बाजी पलटवून जाईल ना हे सांगता देखील येणार नाही. अनेक गोष्टी आहेत.
आता कोणी कुणामुळे घाबरतंय, देशपांडेमुळे आदित्य साहेब घाबरतात म्हणणाऱ्यांनो लक्षात घ्या, ते आदित्य साहेब वरळीतल्या प्रचाराच्या ऐवजी उभ्या महाराष्ट्रात फिरतायत, शिवसेनेचा प्रचार करत फिरतायत. त्यांनी नाही चिंता केली वरळीमध्ये माझं काय होईल, देशपांडे आहे, देवरा आहे, कारण विरोधकांना कधी कच्चं समजायचं नसतं. तसं असेल तर तो अभिजित बिचकुले पण मला वाटतं बारामतीतनं उभा राहतोय असं ऐकलंय मी. दोन्ही पवारांना टेन्शन आलं असेल, बारामतीमध्ये अभिजित बिचकुले उभा राहतोय, आमचं डिपॉझिट जप्त होतंय की काय. अशा अनेक गोष्टी आहेत. आता तुम्ही सरळ सरळ पहा, या शिंदे गटाची आता शिवसेनेच्या यादीवर ज्यावेळेस टीका होते की शिवसेनेने शेवटच्या क्षणी आयते उमेदवार घेतले, तुम्हाला मी आताच स्पष्ट सांगतो, शिवसेनेने शेवटच्या क्षणी आयते उमेदवार नाही घेतले, शिवसेनेने शेवटच्या क्षणी भाजपाच्या बुडाखाली सुतळी बॉम्ब फोडले. मी अनुभव म्हणणार होतो, पण सध्या दिवाळी चालू आहे, सुतळी बॉम्बचा धमाका जरा अनुभवपेक्षाही जास्तच वाटतो. ते सुतळी बॉम्ब लावले, अख्खा भाजप त्यांनी खाली केला. लक्षात घ्या, जिथे जिथे महत्वाच्या, म्हणजे आजवर तुम्ही राजकारण कसं करताय, शिवसेनेच्या विरोधात तुम्ही बरोबर शिंदे गटाचा उमेदवार उभा करायचा किंवा शिवसेनेतून तिकडे गेलेला कॅन्डिडेटला उभा करायचा, म्हणजे दोघांमध्ये कशा प्रकारे डिवायडेशन होईल, कशा प्रकारे मतविभागणी होईल. लक्षात घ्या, वायकर ज्यावेळेस शेवटच्या क्षणी गेले त्यावेळेस तो रोष फार कमी प्रमाणातला होता. वायकरांच्या विषयी बऱ्याचदा शिवसैनिक साशंक होते की ह्यांना जबरदस्तीच नेलंय का, चेहऱ्यावरती खुशी दिसत नाही, अशा साशंकतेमधून देखील शिवसैनिकांचं मत तिकडे गेलेलं आहे. हा राजकारणाचा खेळ इतका सोपा नाहीये वायकरांना शेवटच्या क्षणी नेऊन डायरेक्ट खासदारकीला उभा करायचा. याच्यात अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांना. आता तुम्ही जर आमच्यावर टीका करताय, मग निलेश राणे कुडाळमधनं भाजपमधून इकडे येऊन उभे राहिले, ती शायना एनसी मुंबईतून शिंदे गटात आली, भाजपातून आलेली आहे, तो संतोष शेट्टी मला वाटतं भिवंडी पूर्वेतनं, हे कोण आहेत, मोर्जी पटेल कोण आहे अंधेरी पूर्वेतनं, ही सगळी भाजपची मंडळी. नावाला फक्त धनुष्यावर उभं राहायचंय. अरे तुम्ही दोघे एकच आहात, हे नावाला फक्त शिवसेना वेगळं. आम्हाला आजही का कुणास ठाऊक आमचं धनुष्य आणि आमचं शिवसेना जे भारतीय जनता पक्षाकडे गहाण ठेवलं गेलेलं आहे, गद्दारीच्या त्या विशिष्ट एका मर्यादित कालासाठी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, त्या गद्दारीसाठी ते धनुष्य आणि शिवसेना नाव हे भाजपाकडे गहाण ठेवलंय, ते सोडवायचंय शिवसैनिकांनो. लक्षात घ्या, सोडवायचंय ते आपल्याला. आपल्यावर कर्ज आहे, आपल्यावर कर्ज आहे, ते सोडवायचंय आपल्याला. असो शिवसैनिकांनो, या अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी तुम्हा सर्वांसमोर एक एक करत आपण घेऊन येऊयात. अनेक जण म्हणतात, मला तर नवल वाटतं कधी कधी, हे लोक काय म्हणतात महायुतीवाले, की शिवसेना, भाजपा किंवा राष्ट्रवादी अशी तीन पक्षांचे आरपीआयचं देखील नाव घेतात. आरपीआयचं नाव घेऊन कशासाठी, म्हणजे आरपीआय, त्या आरपीआयला एक जागा दिली, तीही भाजपच्या कोट्यामधली एक जागा, तीही अजून थोडी साशंकच आहे मी त्या बाबतीत, पण कल्याणातनं काय होणार आहे. एक जागा म्हणजे आरपीआयचं नाव घ्यायचं ना, आरपीआयला 288 पैकी एक जागा. खरं तर रामदास आठवले यांना स्वतःचं मंत्रीपद मिळालं म्हणजे सगळं संपलेलं असतं. आरपीआयचा विषय संपलेला आहे, आरपीआयचा बाजार त्यांनी उठवलेला आहे. खरं तर आरपीआय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आरपीआय. त्या आरपीआयचे जवळपास आज 52 गट झाले, 52 तुकडे झाले, गटागटात आरपीआय विभागली गेली. अगदी ह्या गद्दारांना जर आपण नाही संपवलं, ह्या गद्दारांची गद्दारी आज नाही संपवली, तर शिवसेनेची सुद्धा अशीच शक्ल भविष्यात आपल्याला पाहावी लागतील. शिवसेनेची आणखी या गद्दारांमध्ये आणखी काही गद्दाऱ्या होतील, कारण हे स्वार्थी लोकांची ही मूठ काही जास्त दिवस राहू शकत नाही. आपण वनगांच्या स्वरूपात बघितलं, आज वनगा तर गायबच आहेत अजूनही, पण ही स्वार्थी लोकांची मूठ जर आमदारक्या खासदारक्या नाही दिल्या तर ही अशी तुटेल आणि शिवसेनेला प्रत्येक जण चॅलेंज करत, प्रत्येक जण आपापला गट घेऊन बाहेर पडेल. ही परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर शिवसैनिकांनो, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांनो, या सगळ्याला आताच आळा घालायला पाहिजे. आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मशाल असेल, महाविकास आघाडी असेल, त्यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यावं लागेल. इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटाला सांगतो, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार, कारण आज आपलं शिवसेना एक वादळ 3.5 लाख शिवसैनिकांचा टप्पा पार करत आहे आणि हे तुम्हा सर्वांचं श्रेय आहे. आणि या सगळ्याचं श्रेय तुम्हा सर्वांनाच जातं शिवसैनिकांनो, हे कारण हे तुमच्या माझ्या हक्काचं माध्यम आहे. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.